दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत माफी मागतो. प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतच्या विधानावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि माहितीची पडताळणी न करता विधान केलं असं गोयल यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काही वेळापूर्वी दावा केला होता आणि त्यानंतर त्यांना आता स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे आणि दिशाभूल करणाऱ्या या माहितीबाबत मी माफी मागतो असं गोयल यांना आता माफी मागावी लागली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल असल्याबाबत त्यांनी दावा केलेला होता, मात्र त्यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत त्यांना आता या विधानावर स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे आणि माफी मागावी लागली आहे. माहितीची पडताळणी न करता विधान केलं असं गोयल म्हणतात आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. तर या संदर्भात पियुष गोयल यांनी ट्विट केलंय. एका ज्येष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिली की प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधानं केली, मात्र नंतर मला कळलं की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. मी दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल माफी मागतो. अशा प्रकारे पियुष गोयल यांनी जो दावा केलेला होता, जे वक्तव्य केलेलं होतं माध्यमांबरोबर बोलताना, त्या संदर्भात त्यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिलेलं आहे. जाऊया पुढे महत्त्वाच्या बातमीकडे.